नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या आजच्या सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इतिहास या विषयावरती थोडीशी इंटरेस्टिंग माहिती। तर मित्रांनो, काकोरी कट हा भारतीय इतिहासामधील सर्वात धाडसी आणि महत्त्वपूर्ण असा एक अध्याय होता। 9 ऑगस्ट 1925 रोजी झालेली ही घटना ब्रिटिश साम्राज्याला चांगलीच हादरवणारी होती। तर मित्रांनो, झाले असे की हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनला त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आणि ब्रिटिश साम्राज्य हलवण्यासाठी काही शस्त्रास्त्रांची आणि पैशांची गरज निर्माण झाली होती। याचबरोबर नवीन शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्यांना काही निधीचीही आवश्यकता भासत होती। यासाठीच त्यांनी सरकारी खजिना लुटण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्व निर्णय असा घेतला होता। या कटाच्या नियोजनामध्ये प्रामुख्याने रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लहिरी, ठाकूर रोशन सिंग, सचिंद्रनाथ बक्षी, केशव चक्रवर्ती, मन्मथनाथ गुप्त असे प्रमुख काही सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी हा निर्णय घेण्याचं ठरवलं। केशव चक्रवर्ती, मन्मथ गुप्त यांसारख्या काही लढाऊ क्रांतिकारकांनी याचं नेतृत्व करण्याचं ठरवलं। तर 9 ऑगस्ट 1925 रोजी ह्या क्रांतिकारकांना माहिती मिळाली, सहारनपूरहून लखनौला जाणारी ट्रेन जिचं नाव 8 डाऊन पॅसेंजर आहे, ती सरकारी खजिना घेऊन जात आहे। लखनौ जवळील काकोरी नावाच्या रेल्वे स्थानकावर या क्रांतिकारकांनी ही रेल्वे लुटण्याचा संकल्प केला। त्यांनी काकोरी येथे जाऊन ती रेल्वे थांबवली, गार्डला ताब्यात घेतले आणि लोखंडी तिजोरी फोडून सरकारी खजिना, ज्याची किंमत अंदाजे 4600 पेक्षाही जास्ती रुपये होती, तो ताब्यात घेतला। हा खजिना पूर्णपणे रोख रकमेच्या स्वरूपाचा होता आणि महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कारस्थानामध्ये एकाही प्रवाशाला त्यांनी इजा पोहोचवली नाही। ह्या महत्त्वाच्या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने संपूर्ण उत्तर भारतात शोध मोहीम राबवली। चंद्रशेखर आझाद हे निसटण्यात यशस्वी झाले, मात्र इतर अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात हे सरकार यशस्वी झाले। या घटनेला काकोरी कॉन्स्पिरसी म्हणजेच काकोरी कट असे म्हणून ओळखले जाते आणि हा खटलाही त्याच नावाने हायकोर्टात दाखल झाला होता। ब्रिटिश न्यायालयाने या प्रकरणात अतिशय कठोर अशा शिक्षा क्रांतिकारकांना सुनावल्या होत्या। यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र लहिरी यांना वेगळ्या वेगळ्या तुरुंगामध्ये फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या। तर इतर 17 क्रांतिकारकांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये दीर्घ काळासाठी ठेवण्यात आले। ह्यालाच आपण काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून ओळखतो। तर ह्या कटामध्ये मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात। पहिला आहे हिंदू मुस्लिम एकता। रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांच्या मैत्रीचे चर्चे त्यावेळेला खूप होते आणि त्यांची मैत्री हे जगासाठी आदर्श म्हणून ठरली होती। यामध्ये या दोघांची मैत्री ही हिंदू मुस्लिम एकता म्हणून ओळखली जात होती आणि 2021 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची दखल घेत काकोरी कांड या घटनेऐवजी या नावातील कांड हा शब्द बदलून काकोरी ट्रेन ऍक्शन असा महत्त्वपूर्ण बदल या नावामध्ये केला, कारण भारतीय क्रांतिकारकांच्या बलिदानाला कट हे नाव देणे अपमानकारक मानले गेले। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सकट। बघत रहा आमचे YouTube चॅनल आणि स्टे ट्यून विथ स्पेक्ट्रम अकॅडमी।